बहिणीला पळवून नेण्यास मदत केल्याच्या रागातून इचलकरंजी जवळच्या रांगोळी इथं एका 27 वर्षीय सर्व्हिसिंग सेंटर चालकाचा धारदार शस्त्रानं निर्घृण खून करण्यात आला। शुभम सादळे असं त्याचं नाव आहे। या प्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान पोलिसांना घटनास्थळी शुभमचा गॉगल आणि शस्त्राचा कव्हर मिळाला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर कैद झालेत। त्या संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत। दुसरीकडे हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं आज रांगोळी गावात तणावाचं वातावरण होतं। इचलकरंजी जवळच्या रांगोळी गावात शुभम सादळे यांचं सर्व्हिसिंग सेंटर आहे। गावची यात्रा असल्यानं गुरुवारी रात्री शुभम मित्रांसमवेत यात्रेत फिरायला गेला होता। शुभम आणि त्याचा मित्र संकेत देसाई दोघेजण रांगोळीतील काळाम्मावाडी वसाहत स्मशानभूमीच्या दिशेनं गेले। ते दोघे बोलत थांबले असताना दर्शन कांबळे, सागर माने यांच्यासह तिघेजण तिथं आले। त्यांच्यामध्ये वाद झाला आणि दर्शननं धारदार हत्यारानं शुभमच्या पोटात वार केले। त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केलं तर घराकडे धाव घेणारा शुभम वाटेतच जमिनीवर कोसळला। नातेवाईकांनी त्याला तातडीनं इचलकरंजीतील IGM रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। दर्शन कांबळेच्या बहिणीला एका तरुणानं पळवून नेलं होतं। बहिणीला पळवून नेण्यात शुभम आणि प्रदीप सादळे यांनी त्या तरुणाला मदत केल्याच्या रागातून दर्शननं शुभमचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। दरम्यान पोलिसांना घटनास्थळी शुभमचा गॉगल आणि शस्त्राचं कव्हर मिळून आलं असून तिघे हल्लेखोर एका दुचाकीवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। त्यांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत। दरम्यान हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय शुभमचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। त्यासाठी रांगोळी गाव बंद ठेवण्यात आलं। अखेर पोलिसांनी कशीबशी शुभमच्या नातेवाईकांची समजूत काढली। त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला। या सगळ्या घटनांमुळे रांगोळी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।